हॅलो. आज आपण सुक्का जवळ्याची कोशिंबीर बनवणार आहोत. जवळा सॅलड रेसिपी म्हणू शकता ह्याला. झटपट आणि चविष्ट सुक्की जवळा कोशिंबीर फिश थाळीसोबत खायला ही साईड डिश अगदी परफेक्ट आहे. कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने होणारी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. खूप छान लागते. यामुळे फिश थाळीची चवही वाढते. त्याकरता सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 वाटी सुक्का जवळा घ्यायचा आहे. लाल कलरचा जवळा घेतलेला आहे मी. त्याला आपल्याला छान 7 ते 8 मिनटं मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे. खरपूस क्रिस्पी लागण्याकरता व्यवस्थित तो चारी बाजूनी भाजला गेला पाहिजे, म्हणून 7 मिनटं ह्याला मिनिमम कंटिन्युअस हलवत भाजायचा आहे. भाजल्यामुळे तो क्रिस्पी लागतो आणि त्याची जी घाण असते म्हणजे त्यातला जो कचरा असतो तो निघून जायला लवकर मदत होते. 7 मिनटं आणि त्याचा थोडासा वास यायला पाहिजे तोपर्यंत तो भाजायचा. कोशिंबीर असल्यामुळे ह्याला आपण फोडणी वगैरे देणार नव्हत, म्हणून भाजून व्यवस्थित घ्यायचा, तो कच्चा राहता कामा नये. 7 मिनटानंतर भाजल्यावर आपण त्याला चाळणीत काढून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चाळताना त्याची किती कचरा बाहेर पडतो आहे. चाळल्यानंतर थोडासा पाखरूनही घ्यायचा आहे, म्हणजे काही जर अजून घाण राहिली असेल तर ती निघून जाते. व्यवस्थित पाखरून घेतल्यानंतर त्याची सगळी घाण खाली पडलेली आहे आणि आपल्याकडे ओरिजिनल असा जवळा तयार झालेला आहे. बघू शकता किती व्यवस्थित पद्धतीने त्याला साफ केलेला आहे. आता साफ केलेला जवळा आपल्याला एका वाडग्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ती घालून घेतलेली आहे. 2 कोकम घातलेले आहे मी ह्याच्यात. चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्ही लाल मिरची पावडर किंवा इथे बारीक चिरलेली मिरची घालू शकता, हिरवी मिरची. आणि ह्याला व्यवस्थित असं हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं तिखट मीठ आणि जवळ्याला आपला कोकमचा रस हा लागेल आतमध्येपर्यंत व्यवस्थित. आता ह्यात मी अर्धा पळी तेल घातलेलं आहे आणि अजून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला जवळा कोशिंबीर तयार आहे, किंवा जवळा सॅलड ही त्याला तुम्ही असं बोलू शकता. फिश थाळीसाठी झक्कास अशी साईड डिश तयार आहे. झटपट आणि सोपी रेसिपी. अशा छान छान आणि झणझणीत रेसिपीसाठी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.